आमचं वास्तव्यच स्वर्गात आहे. देवराज 33 कोट देवतांचे अधिपती. कदाचित ऐकून माहिती असेल, देवराज देवेंद्र ते. आणि आमचे सारथी मातली ते. तुम्ही दोघांनी असा ठरवला या माझं नाव सांग. महादेव या भूमी तलावर अवतरला आणि या विश्वात माझी म्हणून प्रसिद्ध कारण सगळ्यांच्या आधी तो जिओ माझी. बरं, आपली ओळख झाली. आम्ही आमच्या महत्वाच्या कामासाठी पुढे जातो. खरे राहता बाळ गुणकेशी म्हणजे या मातलींची कन्या. हिच्यासाठी उत्तम असा वर शोधायचा आहे. त्यामुळे वर संशोधन करण्यासाठी स्वर्गातून आम्ही मृत्यूलोकात आलो. तेव्हा मार्ग सोडा, आम्हाला जाऊ दे. पुढे जातो. काही कशाला पडेल तुम्ही योग्य ठिकाणी बस. आता दोघांनी ठरवलं. दोघांनी बोला, एवढा वेळ काढू नका. शंका निर्माण झाली. शंका निर्माण झाली. योग्य ठिकाणी आला त्याचा अर्थ बरोबर. तुम्ही जाऊयात शोधू गेलाय होणार आहे. होणार आहे. नवरा मुलगा तुमच्या पुढ्याच्या देवेंद्र महाराज क्षणभर हसू येत आहे. नाही, माका बघायला सगळेच असतात. नाही, हा जर वर मी माझ्या कन्येसाठी निवडला, कन्या म्हणणार असती देवतांशी लग्न केलं असतं तर खूप बरं झालं असतं. तुम्ही स्वतः गुणकेशीशी विवाह करण्यास इच्छुक आहात. बरं, याचा विचार विनिमय आम्ही कळवळ करू. आम्ही जरी वर संशोधनासाठी आलो तरी पूर्णतः जबाबदारी ही कुटुंबाची. हे अधिकार कुटुंबाचे, किंबहुना माझ्या कन्येचे. तेव्हा कन्येची पसंती महत्वाची आहे. साऱ्यांच्या विचार विनिमयानं आम्ही हा निर्णय घेऊ. आणि जर समजा वाटलंच की तुमच्याशी विवाह करावा तर यमधर्माचा रेडा तुम्हाला नेण्यासाठी. रेड्याचे गोष्टी तुम्ही माका सांगू नको. स्वर वाढवू नको. स्वर म्हणजे करतात तसा. बरा बरा सांगला तोंडातून नळाची बाकी होईल वाटेल असतात. आणि तुम्ही काय म्हणता कुटुंब बिटुंब. मग तुम्ही किती यायचं. तुम्ही हवाय किती या. आम्ही फक्त वर शोधण्यासाठी आलो. वर नको, खाली जाईल मी. वर मी काय शोधू होयो. असो नवरो शोधून सुद्धा गावाचो ना. तुम्हाला विवाह तुम्ही करायचा ऐता वर्णन सांगलाय, फुकटची उतरवून घेतलाय. तुम्हाला माझ्या कन्येशी विवाह करायचा आहे. आपल्या विचारांचा आम्ही आदर करतो. नक्कीच आमच्या कन्येचा विचार घेऊन जो काही आमचा निर्णय असेल तुमच्यापर्यंत. काय करशील. काय करशील. तुम्ही तुमच्या कन्येत घेऊन या. काय आम्ही दोघं एकमेकांना भेटू आणि पसंती कराल. काय करू. पसंती जाऊ तर आई विषय वाढविण्यापेक्षा आपला थेट निर्णय याला सांगितलेला म्हणजे थेट म्हणजे निर्णय एकच आहे. माझी कन्या पसंत करेल ना पसंत करेल हा नंतरचा विषय झाला. पण एक बाप या नात्यानं हा नवरा मुलगा माझ्या कन्येसाठी मला मागत आहे. आतापर्यंत तुमचं ऐकून घेतलं. काय समजतात काय तुम्ही.
माझ्या कन्येचा विवाह करायचा नाही, काय म्हणणं आहे तुझं? आणि सांगितलं याचा अर्थ तुझ्याशी विवाह करायलाच हवा असं होत नाही. कसं नाही? काय म्हणणं आहे तुझं? तुका तो? नाही करणार. ए, काय करशील? बाटली. काय करशील? तुझ्या चरवासाठी टाकलंय बाटली. तू परत ह्यो पाठी पुढे बघतोय ना. काय करशील? लक्षात ठेव. काय करशील? तुम्ही माका झुडकारून जाता. तुमका माहिती नाही आईचा. जेव्हा माझ्या ताकदीन चालणारा आम्ही युक्तीन करतो. काय करशील? काय करेला? काय काय करशील? अशा तुम्ही स्वर्गातले आहोत. देव आहोत आम्ही. देव, या देवाच्या पुढचा काय देव? तुम्ही एक देवाचा, मी 12-5चा गणित याद करतो. 12-5चा गणित याद करतो. तुमच्या दोघांच्या नावा 50 नाव नाही. तुमका माझ्याकडे येऊ नाही तर नावाचं माझी सांगता येईल. तुझ्यानं देव वाटेल हे होईल आमच्या दोघांचं. काय वाटतं? मी असाच करीन आणि तसाच करीन. हे चालू आम्हाला. हे सांगतं लगीन करूच ना. कैलासवासी लीलावती यशवंत धुरी यांच्या स्मरणार्थ एक नाट्यप्रेमी यशवंत धुरी कुडावाडी वरवडे यांच्यानी मला हा 100 रुपये आयन दिलेला आहे. यशवंत हो, गुणवंत हो, काय काळजी करू. माझा लगीन जाताला म्हणजे जाताला. त्याचप्रमाणे भूपेंद्र कोणकर यांच्यानी सुद्धा माका 100 दिलेले. भूपेंद्र कोणकर यांचे आभार मानून या पक्षाचो आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे विद्याधर गावडे यांनी सुद्धा माझ्या कलेचा गौरव करून हे लाख मोलाचे 500 रुपये दिलेले. विद्याधर गावडे यांचे आभार मानून या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार. तसाच मोहन देऊळकर यांच्या स्मरणार्थ या माका बक्षीस दिलेला. मोहन देऊळकर यांच्या आत्मा चिरशांती लाभावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करून ते दोघे गेलेले